उपवासाचा परिणाम कुपोषणावर होतो. जसं आमचं अन्नाचं कुपोषण झालं तसं विचाराचं कुपोषण झालं. म्हणून तुकाराम महाराज त्या काळामध्ये म्हणाले, विचाराविना न पाविजे समाधान. व्यक्ती गेल्यानंतर हजारो वर्ष जिवंत ठेवायचे काम विचार करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाड. शिक्षणाची व्याख्या तुकाराम महाराजांनी सांगितलीत. सागरामधून घागर काढणं सोपं आहे, घागरीमध्ये समुद्र बसवायचे काम संतांनी केलेत. जगाला सत्य सांगितलेत. त्या काळामध्ये तुकाराम महाराज म्हणाले की रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग. संत होती, युद्ध कुणाशी केले? त्या काळामध्ये ब्राह्मण लोक समाजाला लुटत होते. महिलांना बंधनं घालण्यात आलं होतं. सर्वसामान्य माणसाने जर गुन्हा केला तर त्यांची मुंडी कापली जात होती. ब्राह्मण गुन्हा केल्यानंतर फक्त तिची चंटकी कापली जात होती. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, शिका सूत्र शेंडी याचा तोडी संबंध. त्या लोकांशी संबंध तोडा. तुमच्या हाताने तुम्ही देवाची पूजा करा. तुमच्या हाताने करा ना, काही पाप लागत नाही. तुमच्या हाताने सत्यनारायण